सांगणार आहे की सीझन 4 चा मानाचा करंडक 24 संघांपैकी कोणता संघ इथनं उचलणार आहे. आणि त्याच खेळपट्टीचं पूजन आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते निर्माण केलं जातं. कारण मित्रांनो, हे यशस्वी चौथं पर्व आगे गेले 3 पर्व फार मेहनत अंडरआर्म क्रिकेट बोर्ड महाबलेश्वरने या स्पर्धेला घडवण्याकरिता घेतली आणि त्यांचीच मेहनत आणि त्यांनी केलेले सार्थक प्रयत्न आणि त्याच प्रयत्नामुळे हे चौथं पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याच प्रयत्नांना शुभ आशीर्वाद देण्याकरिता आणि शुभेच्छा देण्याकरिता आज आमचे भरपूर सारे दिग्गज मान्यवर उपस्थित आहेत. आवर्जून मी पुन्हा एकदा उल्लेख करणार आहे. सी.डी. बावळेकर साहेब असतील, त्याचप्रमाणे तुकाराम आबा शिंदे साहेब असतील, त्याचप्रमाणे सनीदादा बावळेकर साहेब असतील, तसेच दिनेश दादा बावळेकर साहेब असतील, तसेच दादा मानकर साहेब असतील, तुकारामजी ढेवे साहेब असतील आणि त्यानंतर आमच्या 24 संघांना पुरस्कृत करणारे आमचे 24 संघ मालक, त्यांचे मी विशेषतः आभार व्यक्त करणार आहे. कारण तुम्ही सर्वांनी जो विश्वास या खेळाडूंवरती दाखवला तोही अगदी महत्वाचा होता. तसेच अनिकेत दादा शिंदे त्यांचं देखील शुभागमन झालेलं. दादा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कारण मित्रांनो, एखादी स्पर्धा घडवणं हे विचारांमध्ये आणणं आणि ती स्पर्धा अस्तित्वामध्ये घडवणं या दोन्ही गोष्टींमध्ये फार मोठं अंतर आहे. पण ही स्पर्धा विचारांमध्ये देखील गेल्या 4 वर्षाआधी आणली आणि अगदी ती अस्तित्वामध्ये देखील सातत्याने प्रत्येकी वर्ष आता घडवली जात आहे. आणि त्याचमुळे आजच्या या उद्घाटनी रात्रीमध्ये आपण महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026 सीझन 4 चा शुभारंभ आपण निर्माण करत आहोत. 24 संघ म्हटलं गेलं तर तुम्हाला भरपूर सारे खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. परीक्षा देखील संपलेल्या आहेत, त्यामुळे भरपूर सारे युवा चेहरे देखील प्रत्येकी टीम मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. प्रत्येकी आपले चिमुकले असतील, सिनियर असतील, प्रत्येकी जण येत्या 6 रात्रीमध्ये अंडरआर्म क्रिकेटचा आनंद या स्पर्धेच्या माध्यमातून घेणार आहेत. यष्टांचं पूजन निर्माण केले जात आहे. मी आवर्जून उल्लेख नेहमीच करत असतो आणि आजही आवर्जून करणार आहे. ही खेळपट्टी, या यष्ट्या अगदी लहानपणापासून याच गोष्टींना पाहत आपण मोठे झालो आणि त्याचमुळे या खेळाप्रती एक वेगळाच आदर, एक वेगळा सन्मान आपल्या मनामध्ये आहे. कारण हा क्रिकेट हा खेळला फक्त खेळण्यापुरती नाही, अगदी भावनिकरित्या आपल्या सोबत जोडला गेलेला आहे. आणि त्या भावना जपत असताना आणि आपल्या रक्तामध्ये क्रिकेट हा शब्द जो जिवंत आहे ना, तो दाखवण्याकरिता त्या 6 रात्रीमध्ये 24 संघांचा घमासान आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि स्पर्धा अगदी मला आठवतं 2 वर्ष आधीच महाबलेश्वर सोबत आम्ही जोडले गेलो होतो आणि तेव्हा ग्रामीण टेनिस क्रिकेट ही वाहिनी तेव्हाही होती आणि गेले सातत्याने 3 वर्ष अंडरआर्म क्रिकेट असो, ओव्हरआर्म क्रिकेट असो, या विभागाचे क्रिकेट युट्यूबच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्याचं काम ग्रामीण टेनिस क्रिकेट आमचे मित्र तेजसजी भोईर त्यांचे संपूर्ण सहकारी करत आहेत. आणि तसेच कॉम्बॉक्स मधनं या स्पर्धेमध्ये तुम्हाला आवाज मी विशाल पाटील, तसेच आमच्या समवेत आवाज भिवंडीचा मोनिश पाटील यांचा आवाज तुम्हाला स्पर्धेच्या वतीनं ऐकायला मिळणार आहे. जो उद्घाटनीय सामना आहे, युवा दमदार उद्योजक या विभागाचे मनीषदादा डेवे पुरस्कृत सह्याद्री वॉरियर्स एका बाजूने या उद्घाटनीय लढतीमध्ये पाहायला मिळणार आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला फाईट करताना पाहायला मिळणार आहे टीम बेरीज वर्ल्ड, ज्या टीमचे पुरस्कर्ते अमित दादा बावलेकर साहेब असतील, त्यानंतर रोहित दादा रांजणे साहेब असतील, या एवन जोडीने पुरस्कृत केलेली ही टीम आपल्याला इन ऍक्शन मध्ये या उद्घाटनीय बॅटल मध्ये पाहायला मिळणार आहे. आणि यात नंतरही जे सामने आहेत, मी आताच विनंती करतोय त्या सर्व संघांना की जी वेळ शेड्यूल प्रत्येकापर्यंत पोहोचलेला आहे, सो त्यामुळे तुम्ही वेळेवरती हजर राहा. कारण अगोदरच आपण मला असं वाटतं 3 तास लेट आहोत. सो त्यामुळे यात नंतर जे संघ खेळणार आहेत, प्लीज रिक्वेस्ट असेल ज्या वेळेला तुमचा सामना आहे स्वतःहून रिपोर्टिंग करा, टॉससाठी वेळेवरती पोहोचा, या महत्वपूर्ण सूचना असतील. आमचे सर्व मान्यवर दरम्यान आता प्रत्येकी खेळाडूंना शुभेच्छा देतात. बेरीज वर्ल्डने टॉस जिंकला आणि निर्णय घेतला. ते करणार आहेत प्रथमतः टीम बेरीज वर्ल्ड. डिसिजन काय? निर्णय पोहोचवा आमच्यापर्यंत ही विनंती असेल. मी आमच्या सर्व मान्यवरांना विनंती करूया पुन्हा एकदा आपण सन्मान आणि बघा यानंतर जे 20 आणि बघा यानंतर जे 20 आणि 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 20
लवकरात लवकर तुमच्या चर्चा ज्या आहेत त्या कंप्लीट करा आणि सलामीची जोडी ग्राउंडमध्ये पाठवा. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर्स आपल्याला रिक्वेस्ट असेल आपणही ग्राउंडमध्ये पोहोचा आणि थोड्याच वेळात आपण शुभारंभ करूया महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026 सीझन 4 ला. आणि जेव्हा उद्घाटनी लढतीला होईल सुरुवात कॉम्बॉक्स मध्ये आवाज आपण ऐकूया आवाज भिवंडीचा मोरेशी पाटील सरांच्या शुभवाणीतून हा पहिला सामना. धन्यवाद. आणि आणखीन एक सूचना दोन्ही टीम्स एक प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये पाठवा कारण प्रत्येकी खेळाडूविषयी योग्य ती माहिती त्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ही देखील विनंती असेल. सो दोन्ही टीम्स आपला एक एक एक्स्ट्रा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये आपण पाठवा ही विनंती असेल. वेलकम बॅक मंडळी, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय महाबळेश्वर प्रीमियर लीग 2026चं हे महासंग्राम आणि जमलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं मी मोहनीश पाटील आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आणि खरं तर तुमच्या सर्वांचे आनंद चेहरे बघून मला असं म्हणावंसं वाटेल की स्वागत अतिथी स्वागत तुमचे, स्वागत करीतो रसिक जनांचे, स्वागत अतिथी स्वागत तुमचे, स्वागत करीतो रसिक जनांचे. सुदीन आज मोठा भाग्याचा, आज सोहळा आनंदाचा, आज सोहळा आनंदाचा. आणि आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. खरं तर महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व चौथं आपण पाहतोय आणि या चौथ्या पर्वामध्ये खूप सारी एन्जॉयमेंट. येत्या 6 दिवस रजनी क्रिकेटचं थरार आपल्याला आज या क्रीडांगणावरून घेता येईल. आणि ज्या वेळेस या क्रीडांगणावरती आपण पोहोचलो इथला ॲटमॉस्फिअर, इथला जो वातावरण आहे तो पाहताच मला असं वाटतं की लॉर्ड्स ज्या पद्धतीने मैदान आहे ना, हे मिनी लॉर्ड्स म्हणावं लागेल महाबळेश्वरचं. कारण की एक्झॅक्टली तेच वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. थंड हवेचे वारे वाहतात आणि त्या पद्धतीने ही लाल माती पाहायला मिळते. आजूबाजूचे जे क्लायमेट आहे आपल्याला ती फिलिंग जरूर पाहायला मिळेल इथे. चला, पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळते जिथे एका बाजूने बेरीज वर्ल्ड टीम टॉस जिंकला आणि त्याने डिसाईड केले सर्वप्रथम फील्ड आणि बॅटिंग करण्याकरिता इन्व्हाइट केलंय सह्याद्री वॉरियर्स या संघाला. चला, फार जास्त वेळ घेऊ नका, आता आपण मॅचला सुरुवात करणार आहोत कारण की आजचा शेड्यूल थोडं मोठा आहे आणि तो आपल्याला वेळेमध्ये कव्हर करायचा. बेरीज वर्ल्ड या संघाने टॉस जिंकून डिसाईड केलं फिल्डिंग. सह्याद्री वॉरियर्स बॅटिंग करताना दिसतील. दोन्ही टीमला मी विनंती करेन की आपापल्या 12th मॅन एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. सह्याद्री वॉरियर्स आपले एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाठवायचा आहे. फर्स्ट मॅच, पहिल्या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत.
दोन संघांमध्ये आजच्या दिवसातील ही पहिली लढत या स्पर्धेची उद्घाटनीय लढत. पुन्हा दूर केलेला आणि आता वाईट +4 टोटल 5 मिळतील. चांगली सुरुवात झाली खरं तर. वरती वार केला.
वाढत चाललाय आणि तो थांबणं आता कठीण. वन मोर बाउंड्री, अनदर 45. रोहितमान शर्मा सारखा मैदानात खेळ चालू आहे. 45 धावा जोडलात. आणखी रिवर्स, परंतु यावेळेस फिल्डिंग चांगली आहे. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. फलकावरती धावा 45.
षटकांचा खेळ समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना इन्व्हाइट परफेक्शन दाखवायचं आहे तर तुम्हाला सातत्यपूर्वक चौकार आणि या चौकाराने सुजलचं अर्धशतक पहिल्याच मॅच मध्ये अर्धशतक ठोकले पठ्याने. वा 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 एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 106 106 वरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्यात. त्यामध्ये सुजलच्या बॅटमध्ये 51 धावा आलात. मिसफील्ड झाली आहे परंतु धावा मिळतील 4. आणखी एक चौकार येतो आणि या चौकाराच्या मदतीने धावफलक वाढलं 110 वरती जाऊन पोहोचलाय. ओ हो काय क्लास आहे. कमालीचा क्लास दाखवला फटक्याच्या पाठीमागे. बरोबर कव्हर ड्राईव्ह केलं बॉलला आणि चौकाराकरिता अंतिम बॉल सिंगल आली आणि या सिंगलला आता डबल मध्ये कन्वर्ट नाही होणार. एकच सिंगल मेल 1+ रनआउट. धावफलकावरती पहिल्या डावाचा खेळ समाप्त. धावफलक आपण पाहतोय 115 आकड्यावरती 116चं टार्गेट असेल. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. चला दोन्ही टीम आपण यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सावी कन्स्ट्रक्शन आणि वीरू 11 कोळी आली. दोन्ही टीमला मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. करणार आहोत आपण नेक्स्ट मॅचचा टॉस. घेऊयात एक छोटा ब्रेक आणि त्यानंतर घेऊयात या सक्सेसफुल रनचेस मध्ये रनचेस कंप्लीट होईल काय पाहावं लागेल. परंतु मॅच समरीचा जर विचार केला तर बॅटिंग ऑर्डर भरपूर चांगली पाहायला मिळाली. सुजल विकासची ओपनिंग पेअरची जोडी जी लॉंग चालली भरपूर चालली. पार्टनरशिप चांगली जुळून आली. त्यानंतर पहिला विकेट पडल्यानंतर अक्षयने देखील त्या पार्टनरशिपला साथ चांगला दिला. सुजल सोबत 2 पार्टनरशिप झाल्या. 24 धावांची सोबत विकास आणि अक्षयने केल्या 17 धावा. सुजलचे इंडिव्हिज्युअल 53 नॉट आउट तो राहिला या स्पर्धेमध्ये आणि टोटल जर बघितलं गेलं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतो 115 116चं टार्गेट असेल. आणि चला 116चं हे टार्गेट कशा प्रकारे कंप्लीट केलं जाईल हे ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील जॉईन होतील सरवली गावचा एक गोड आवाज कल्याण डोंबिवली या विभागामध्ये सातत्याने आपण ऐकत असतो आणि विशालजी पाटील यांना आपण इन्व्हाइट करूयात. थँक्यू सो मच मोनूजी. सर रिक्वेस्ट टॉस साठी या नेक्स्ट मॅच सावी कन्स्ट्रक्शन आणि वीरू 11 कोळी. जस्ट मी तिकडनं येत होतो. मी स्कोर कार्ड ऐकला आणि मला असं वाटलं की माझ्या ऐकण्यामध्ये काही फरक झाला का. बट लिटरली स्कोर कार्ड जस्ट पाहतोय मी. रन्स बनल्या नाही. ज्या प्रकारे बॅटिंग राहिली जबरदस्त. ऑलमोस्ट पर ओव्हर जर आपण कॅल्क्युलेशन केलं 5 ते 6 बाउंड्रीज. ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल बॅटिंग लागली फर्स्ट हाफ मध्ये. पहिलाच बॉल पायावरती आदळला. त्यातून फिल्डिंग देखील तितकी चांगली लागली बट नो बॉल. क्रिकेटची हीच तर मजा आहे. बट जितक्या रन्स बनवण्यात आलेल्या आहेत ना अगदी गोलंदाजांनी हा विचार केला नसेल की फर्स्ट हाफ मध्ये इतक्या रन्स आपण कन्सिडर करणार आहोत. कारण ऑलरेडी जर आपण विचार केला रिस्ट्रिक्शन्स काय आहेत की 4 अलाउड 6 अलाउड नाहीये. तुम्हाला लिमिटेशन्स आहेत त्याप्रमाणे तुम्हाला खेळायचं आहे. बट इथं बॉल जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे 4 मिळतील. पहिला चौकार या दुसऱ्या 17 मधला. सर टॉस साठी या
सावी कन्स्ट्रक्शन आणि हिरो 11 कोळीवाडी दोन टीमचे कॅप्टनही तिथे जोडले गेले. टॉसही तिथे केला जातो, त्याची माहिती आपल्यापर्यंत येईल. आता थाईज वरती बॉल बदलला आणि आताही बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन मिळतील या 4 धाबा. आणि ज्या प्रकारे या दुसऱ्या सत्राला सुरुवात झालेली असं वाटतंय की जे फर्स्ट हाफ मध्ये झालं ते रिपीट होईल का सेकंड हाफ मध्ये. ज्या प्रकारे बॅटर अटेम्प्ट करतात. आता ड्राईव्ह केला, कवचला फिल्डर, एकही रन इथे मिळणार नाही. डॉट बॉल दरम्यान येतोय. अशाच प्रकारे बॉल टाकावे लागतील गोलंदाजाला. नेक्स्ट बॉल बॅक स्ट्रोक, आणखीन एक डॉट बॉल. टॉस जिंकला विरू 11 कोळीवाडीने आणि निर्णय घेतला तो करणार आहेत प्रथमदा डिसिजन पेंडू. आता बॉल डायरेक्टली जाईल बाहेर आणि बॅटरलाही जावं लागेल बाहेर. पगला झटका. महाबळेश्वरचं आम्ही ओव्हरआर्म क्रिकेट पाहिलेलं आहे, सातत्याने 3 वर्ष पाहतो आणि आता अंडरआर्म क्रिकेटची एक वेगळी मजा फक्त ऐकून होतो. बट आज जो माहोल इथे बनला जबरदस्त, कारण 24 टीम्सला एकत्रित घेऊन ही स्पर्धा 24 जे आमचे संघ मालक आहेत त्यांचे विशेषतः आवर्जून उल्लेखही करणार आहेत. वॉट अ बॉल, आणखीन एक डॉट बॉल आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. रन्स आहेत फक्त 9 आणि धक्का लागला 1. अडचणीमध्ये आहे नवनाथजी, फार टेन्शन मध्ये, कारण ज्या प्रकारे त्यांचा संघ या सामन्यामध्ये खेळला. पहिला सामना नेहमीच महत्वाचा राहतो, कारण जेव्हा तुम्ही लीग क्रिकेट खेळता स्पेशली तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला एका ग्रुपमधनं 5 मॅचेस खेळायच्यात. त्यामुळे पहिला सामना जिंकणं नेहमीच महत्वाचं का राहतं, कारण तुम्ही पहिला सामना जेव्हा जिंकता तुम्हाला तुमचा जो टीम कॉम्बिनेशन आहे की आपल्याला कोणत्या खेळाडूंना घेऊन खेळायचं ही गोष्ट तिथे क्लिअर होतं. पण जेव्हा पहिला सामना आपण गमावतो ना त्यात नंतर भरपूर सारे क्वेश्चन मार्क समोर येतात की यात नंतर कोणाला रिप्लेस करायला हवंय, कोणाला पुन्हा संधी द्यायला हवी, या गोष्टी असतात. आणि इथे या सामन्यानंतर मला असं वाटतंय की बेरीज वर्ल्ड साठी भरपूर सारे प्रश्न असणार आहेत. चला वेळ कमी घ्या फिल्डिंग टीम, अगोदरच 3 तास आपण लेट आहोत, त्याची भरपाई आपल्याला करायची, घाई करा. पहिलाच बॉल लीडिंग आहे, जी येत आहे फिल्डर, कॅच कम्प्लीट, विकेट, आणखीन एक धक्का. सध्याच्या घडीला अनिकेत असतील, शुभम असतील, ते सध्याच्या घडीला मेंटॉर हे पद भूषवतात या संघासाठी. कारण मनीष दादाने देखील विचार केला की फार वर्ष 2 खेळाडूंनी सेवा केलेली आहे, तर मेंटॉर पद देऊन त्यांचाही सन्मान आपण करायला हवा. त्यामुळे 2 मेंटॉर आपल्याला पाहायला मिळतात. येतोय डॉट. आणि ज्या प्रकारे खेळ चालला असं वाटतं की सह्याद्री वॉरियर्स एक फार मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे. समोरच्या दिशेने फटका आहे, व बॉलचा देखील इशारा आहे आणि मिळतील या टोटल 5. भरपूर सारे रूल्स अँड रेग्युलेशन चेंज झालेत या 4th सीझन मध्ये. नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेने आणखी एक चांगला फटका, आणखी मिळतील 4 आणि 4चा साग्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 18 ऑन द बोर्ड. परत एकदा समोरच्या दिशेने सलगचा 3रा आलाय चौकार. क्या बात है. तर अजूनही जर आपण विचार केला दिल्ली बहुत दूर आहे, चालत तर तुम्ही पोहोचणार नाहीयेत, सिक्सर अलाउड नाहीये, दॅट्स वाय एअर स्ट्राईक तुम्ही करू शकत नाहीयेत. तुम्हाला अगदी जे भूमार्गाने जायचं, बट हे जाणं इतकं सोपं राहणार नाहीये. पण हा सलगचा 4था चौकार आला, जो चौकार सध्याच्या घडीला विश्वास तर देतोय की अजून या सामना तर बाकी इथेही आपण फाईट करू शकतोय. 5वा, क्या बात है, 5वा चौकार सलगचा. आणि अशा प्रकारे दरम्यान खेळ समाप्त आता झालेला आहे. 2 ओव्हरचा आणि 2 ओव्हरचा अखेरता रन्स आहेत 30. खेळ लागलाय येतं 3 ओव्हरचा आणि जिंकण्याकरिता आणखीन रन्स करायचे आहेत 86. 3 ओव्हरमध्ये 86 आणखीन करायचं. नवराज एक सरळ सोपं कॅल्क्युलेशन जर आपण केलं ना, मी म्हणे 18 चौकार जरी आले ना तरी 86 बनणार नाहीयेत. तर कॅल्क्युलेशन फिल्डिंग टीमने करायला हवा. सर सोपं कॅल्क्युलेशन. मला हा प्रश्न पडला की फर्स्ट इनिंग मध्ये 115 बनल्या कशा, गोलंदाजी कोणत्या प्रकारे झाली, तो विचार करण्यासारखी ती गोष्ट. हरकत नाही, खेळ आगे या गोष्टी करतात. इम्प्रोवाइज आता केलं, इथेही 4 धाबा मिळते. गेल्या 6 चेंडूंवरती 6 चौकार दरम्यान आले. तर कधी कधी काय होतं ना, आपण अतिरिक्त आक्रमक होतो ना, तेव्हा ते अति आक्रमण कधी कधी आपल्यावरती उलटून येतं. अशा प्रकारे काम पहिल्या सत्रामध्ये झालं. तिथे थोडं सेन्सिबल क्रिकेट दाखवायला हवं होतं, शांतरित्या खेळायला हवं होतं, त्या गोष्टी पाहायला मिळाल्या नाही. आणखीन एक चौकार इथे येतोय, पण जे कॅल्क्युलेशन मी समोर ठेवलं की 18 चौकार जरी आले ना तरी सुद्धा काम बनणार नाहीये. चौकार आणखीन एक इथे आला. धावपळक आता जे आहे सध्याच्या घडीला 38. सलगचा आता 3रा चौकार आला. गेल्या 8 चेंडूंवरती 8 चौकार.
पण महत्वाची गोष्ट की जर तुम्ही आमच्या मुंबईमध्ये याल तर बॉक्स क्रिकेट जे आमचं असतं जे सर्कल असतं त्याविषयी थोडी माहिती नक्कीच देईन मी की थोडं तुम्हाला डीप बाउंड्री लाईन पाहायला मिळेल की क्लोज नसते पण क्लोज बाउंड्री लाईन फिल्डरसाठी देखील फिल्डिंग करणं इतकं सोपं काम नाही आहे. बॉलरसाठी देखील बॉल टाकणं सोपं नाही आहे आणि त्याच वेळेला ॲज अ बॉलर प्रत्येकी बॉल सटीक टप्प्यावरती टाकणं किंवा बॅटरला संभ्रमामध्ये टाकणं या गोष्टी अवघड आहेत. पण इथे फिल्डरचं मी कौतुक करणार आहे. नो बॉल जरूर आहे बट इथे 4 धावा फिल्डरने वाचवलं. जे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात ॲज अ विकेट कीपर अक्षय. नेक्स्ट बॉल बॅकवरती जाऊन खेळायचं होतं. चांगला बॉल टाकला येतोय डॉट. अडराम क्रिकेट खरं तर प्रत्येकी मला असं वाटतं क्रिकेटची सुरुवात अडराम पासूनच होतं. त्यानंतर आपण सराव करून भरपूर साऱ्या गोष्टी त्यामध्ये ऍड करून आपण ओव्हरऑल क्रिकेट खेळत असतो. बट आजही गावाकडचे क्रिकेट म्हटलं तर सर्वप्रथम अडराम क्रिकेट डोळ्यांसमोर येतं आणि तेच क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे महाबलेश्वर प्रीमियर लीग मध्ये. आता बॉल गॅप मध्ये जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. इथे मिळतील 4 आणि 4च्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 3 टोटल एक्झॅक्ट 52. 52 धावा धावफलकावरती चेंडू लागलेत. आता येते 12 आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी आणखीन करायचं आहेत रन्स 64. 12 मध्ये 64 करायचं. खरं तर त्यातल्या त्यात आणखीन नवं जे कॅल्क्युलेशन आपण केलं सगळं 6 अलाउड असता तरी सुद्धा कॅल्क्युलेशन केलं तरी सुद्धा फार अवघड होतं. माउंट एव्हरेस्ट चढायचं 12 मध्ये 64 हव्यात 64 12 मध्ये. यात नंतरचा टॉस झाला बट निर्णय आमच्यापर्यंत आलेला नाहीये. सो रिक्वेस्ट की फिल्डिंग टीम नेक्स्ट मॅच मध्ये टॉस तो विरू 11 जिंकला. सो त्या संघाला विनंती असेल तुमचा निर्णय मित्रांनो आमच्यापर्यंत पोहोचवा. ही विनंती असेल लवकरात लवकर तुमचा डिसिजन पोहोचवा. फिल्डिंग नेक्स्ट मॅच मध्ये विरू 11 कोणी आणि टॉस जिंकला आणि प्रथम त्याचं फिल्डिंग करणार आहेत. हॅमर केलं 4 इथे मिळतील. 11 मध्ये आता 60 करायचं. गोलंदाजी मला तर असंच वाटतं की या स्पर्धेमध्ये ना तो संघ जास्त पुढे जाऊ शकतो ज्या टीमचे गोलंदाज बॅटर करतील. इथेही 4 मिळतील आणि आता 10 मध्ये 56 करायचं. कारण आता गोलंदाजीचं खरं तर जे महत्व आहे ना अशा परिस्थितीमध्ये फार जास्त वाढतं की तुमच्याकडे असा एखादा बॉलर असावा जो प्रत्येकी बॉल सटीक टप्प्यावरती टाकेल बॅटर्सला बीट करेल. अदरवाईज जर तुम्ही नॉर्मल लूजर टाकाल तर डेफिनेटली 4 धावा येण्याची शक्यता भरपूर आहे आणि त्यातल्या त्यात म्हणून सध्या गोलंदाजांचं महत्व फार जास्त वाढलंय. सलगचे 2 चौकार इथे आलेत. बट महत्वाची गोष्ट वॉरियर्स साठी काय की रन्स भरपूर आहेत. आता यस चान्स हवेत क्लीन बोल्ट विकेट. बट रुको सबर करो. अंपायर्सने सांगितलंय इट इज नो बॉल. सेलिब्रेशन झालं होतं. ऑलमोस्ट बॅटरी पोहोचलाच होता डगआउट मध्ये. त्यातल्या त्यात हे फरमान आलं की नो बॉल थांबा जरा. चला फिल्डिंग सेट करा विनंती असेल. चला फिल्डिंग सेट करा. जे निर्णय दिलाय तो तुम्हाला मान्य करावा लागेल. चला फिल्डिंग सेट करा. रिक्वेस्ट काही इशारा तिथे नक्कीच केला जातात. बट जे रूल्स या स्पर्धेचे ठेवण्यात आलेले आहेत आय थिंक हलका साईड आर्म तुम्ही जर टाकला तर कदाचित तो नो बॉल दिला जाऊ शकतो असे रूल्स आहेत. त्यामुळे तुमची जी ऍक्शन ती पूर्णपणे नीट क्लिअर असणं महत्वाचं आहे. आणि टोटल रन्स किती आहेत 5 असणार आहेत. ओके 5 धावा आणखीन इथे आला. आता बॉल डायरेक्टली जाईल आणि बॅटरला डायरेक्ट जावं लागेल. विकेट. समीकरण मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो जे राहिलेलं या मॅच मध्ये. आकाशाला बॅटिंग करण्यासाठी पण आता बॉल बाउंड्री लाईन 8 चेंडू जिंकण्यासाठी आणखी करायचं रन्स 47. 8 मध्ये 47 आणि हा बॉल निसटला. हा देखील जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. 4 इथे मिळतील. आता चेंडू लागले 7 मध्ये आता करायचं 43. 7 मध्ये 43 धावा करायचा आहे. खरं तर बघा लीग क्रिकेटचा ऍडव्हान्टेज देखील आहे डिसएडव्हान्टेज देखील आहे. पण ऍडव्हान्टेज थोडं मी सांगेल
कारण बेरीज साठी सध्याच्या घडीला ऍडव्हान्टेज जाणणं गरजेचं की प्रत्येकी ग्रुपमध्ये 6 संघ तुम्हाला 5 सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. एखादा सामना तुम्ही जरी गमावला तरी सुद्धा तितका फरक नाही पडत. फरक तेव्हा पडेल जेव्हा तुम्ही पुढील सामन्यामध्ये काही चेंजेस न करता खेळा. त्या गोष्टी आहेत. आता 6 चेंडू लागलेत आणि 6 मध्ये करायचं रन्स 39 धावांची आवश्यकता. तर लीग क्रिकेट हाच बेनिफिट आहे की लीग क्रिकेट हा जो फॉर्मॅट आहे ना तो तुम्हाला रिकव्हरी करण्यासाठी वेळ देतो आणि वेळ आहे कारण यात नंतर आणखी 4 सामने खेळायचे आहेत. चला फास्ट विनंती असेल फिल्डिंग टीम थांबवू नका प्लीज. पहिलाच सामना आहे. यात नंतर देखील भरपूर सारे सामने बाकी आहेत. सो विनंती असेल की लवकरात लवकर सुरुवात करा अंतिम ओव्हरला. 6 मध्ये 39 करायचं. टू बी ऑनेस्ट असं असं वाटतं की फक्त आता फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. प्रश्न हाच राहिला की सह्याद्री वॉरियर्स किती रन्सने ते बाजी मारेल. नेक्स्ट मॅच ज्या टीमची फिल्डिंग आहे टीम विरो 11 तुम्ही तयारीत राहा. सामना जसा संपेल क्विकली ग्राउंड मध्ये उतरा आणि फिल्डिंग सेट करा. लास्ट ओव्हर बॉलर विकास पहिलाच बॉल टॅप केलाय. 4 मिळतील. 4 ने झाली सुरुवात. म्हणजे मी म्हटलं ना की फक्त फॉर्मॅलिटीज राहिली. प्रश्न हाच राहिला की किती रन्सने बाजी मारेल वॉरियर्स. पुन्हा एकदा टॅप केला. इथेही 4 मिळतील आणि आता चेंडू लागले ते येते 4 आणि 4 मध्ये करायचं 31-31. आता बीट केलंय बॅटरला. डॉट बॉल दरम्यान येतोय आणि आता फक्त 3 चेंडू लागलेत आणि फक्त औपचारिकता लागलेल्या आहेत या सामन्यामध्ये. आता जबरदस्त बॉल टाकल्यात. आणखीन एक निर्धाव चेंडू. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ दरम्यान रागला. पहिलं अर्धशतक देखील या स्पर्धेमधलं आपण पहिल्याच सत्रामध्ये पाहिलं. इथेही 4 मिळतील आणि आता चेंडू लागलेत. शेवटचा एक चेंडू लागला या सामन्यामध्ये बी सहजरित्या सह्याद्री वॉरियर्स टीम अगदी विजयापर्यंत पोहोचली आहे. भरपूर खुश असतील मनीष दादा ढेवे जे या टीमचे पुरस्कर्ते आहेत. त्यानंतर दोन्ही आमचे लाडके मेंटॉर अनिकेत आणि शुभम आणि अशा प्रकारे सामना समाप्त. बाजी मारली अगदी सहजरित्या टीम सह्याद्री वॉरियर्सने. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन सह्याद्री वॉरियर्स. कॉंग्रॅच्युलेशन टीम ओनर मनीष दादा ढेवे. प्लेअर ऑफ द मॅच